शहरातील पवित्र बाबाच्या दर्गा परिसरामध्ये एका दुकानदारामुळे वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येते। दर्गा हा सर्व समाजासाठी दर्शनासाठी खुला असताना काही भक्तांना हातपाय धुण्यास आणि दर्शनासाठी अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात येतोय। चाळीसगाव येथे किरकोळ कारणावरून तरुणास सुद्धा मारहाण करण्यात आली। पीर मुसा उर्फ कादरी बाबांच्या दर्गा परिसरात हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि याबाबत चौघांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 जानेवारी रोजी सोहेल शेख हे आपल्या आई आणि मामांसोबत दुकानात असताना संशयित मंजूर खान, आवेश खान आणि इतर साथीदार तिथे आले आणि त्यांनी इतर समाजातील लोकांना हातपाय धुण्यासाठी का पाठवता असा जाब विचारत वाद घातला। त्यानंतर हा वाद वाढत जाऊन आवेश खान यानं लोखंडी रॉडनं सोहेल शेख यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर रेहान मंजूर खान आणि फैजान मंजूर खान यांनी ही मारहाण केली। सोहेल शेख यांच्या आईनं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केले। या घटनेप्रकरणी सोहेल शेख राहणार बारामाई मोहल्ला चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर संबंधित संशयित फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि याचा पुढील तपास सुरू आहे। किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडूनही करण्यात आलं होतं। पोलीस माझा न्यूज साठी जयश्री साळवे, नाशिक। न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क